वसंत रामचंद्र गुत्तीकोंडा, मी अशोक चौकात राहतो। मी महालक्ष्मी मंदिर ते वालचंद कॉलेजकडे येताना कर्णिकनगरच्या कॉर्नरला माझ्यासमोर एक 4 व्हीलर कार आलतं। ते कारच्या एकदम लख्ख प्रकाशामुळे मला काय दिसलं नाही आणि समोर एक खड्डा आहे हे बी मला माहीत नव्हतं। ते खड्ड्यात मी येऊन माझ्या बाईकसह मी खाली पडलो आणि अंदाजे ते बहुतेक 30 फूट खड्डा असेल बहुतेक आणि त्याच्यात एक 15-20 फूट पाणी असेल आणि ते पाणीवरनं मी पोहत वरपर्यंत आलो आणि माझं नशीब बलात्कार म्हणून मी वाचलेलं आणि बाईक आणि माझं मोबाईल सगळं आत अडकलेलं आहे। माझं पाकिटसुद्धा आत अडकलेलं आहे पण नाही ते पाण्यामध्ये आणि ते पाण्यामध्ये ते दिसलं नाही आणि आत्तापर्यंत कोणी बी आता एक घटना होऊन 1.5 तास झाला परंतु कोणी बी महापालिकेचे अधिकारी किंवा कोणी बी इथं येऊन संपर्क साधले नाही आणि काही जण फोनसुद्धा लावलेत आयुक्तांना त्यांना परंतु त्यांनीसुद्धा येऊन बघितलं नाही आणि काय केलं। आणि माझं एक विनंती आहे की असं घटना दुसरं कोणाला होऊ नये म्हणून मी इथं थांबून हे तुम्हाला सांगायला। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी तुषार खंदारे, शिवसेना उपप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज आपण कर्णिकनगर समोरील महालक्ष्मी मंदिर ते वालचंद कॉलेज हा रस्ता, या रस्त्यावर आज दुसरा अपघात झालेला आहे आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की टेनिस बँड करताना महापालिका असो किंवा संबंधित ठेकेदार कंत्राटदार असो, नागरिकांच्या जीवाशी खेळ त्यांनी केलेला आहे। आज आपण बघतोय दोन्ही बाजून रस्ता आहे, इकडून तुम्ही बघू शकता तिकडून बघू शकता, तर रस्त्याला या गटारीसाठी सिक्युरिटी म्हणून ही प्लास्टिकची पट्टी लावलेली आहे। तिथे लागलेलं नव्हतं, त्या साईडला पट्टी नाही, त्या बाजूला बांबू आत्ता लावलेला आहे, त्या बाजूला कालपर्यंत पट्टी पण नव्हती। आज दुसरा माणूस दगावता वाचलेला आहे। त्या माणसाचं तुम्ही जर वय बघितलं आज तर वयाच्या 50शीतला माणूस असून पोहता येत आहे, फक्त ह्या कारणामुळं ते माणूस ह्या इकडं हा माणूस हा व्यक्ती पडला होता। ह्याच्या आतमध्ये 15 फूट आत पाणी आहे। हा खड्डा जेमतेम 20 फुटाचा खड्डा आहे, त्याच्या खाली 15 फूट अजून पाणी आहे। या माणसाला पोहता येतं म्हणून ते वर येऊ शकले, नाहीतर आज यांचा प्राण गमावा लागला असता। आज महापालिका असो, संबंधित ठेकेदार असो, यांना न्याय कोण देणार? यांची आज गाडी, यांचं पाकिट, यांचं मोबाईल सगळं आतमध्ये। आणि विशेष म्हणजे सांगण्यासारखी बाब, आज अग्निशामक दल असो किंवा आपलं महाराष्ट्र पोलीस असो यांचं भरपूर प्रमाणात सहकार्य मिळालं। फोन केल्यावर 10 ते 15 मिनिटात तर इथं लगेच धाव घेतली, पण संबंधित घटनेनंतर आज दुसरी घटना आहे। संबंधित घटनेनंतर महापालिकेचा एकही अधिकारी आलेला नाही आणि याची दखल घेतलेली नाही। आता ही घटना होऊन सुद्धा अर्धा ते पाऊण तास, मिनिमम 1 तास तरी ही घटना होऊन वेळ झालेला आहे। तरी या संबंधित वसाहतीमधील नागरिकांच्या सुद्धा भरपूर तक्रारी आहेत, तरी महापालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि 2 घटना झालेल्या आहेत, तिसरी घटना होऊन कुणाचा तरी जीव गमवावा लागावा अशी वेळ येऊ देऊ नये ही माझी नम्र विनंती।